आहेत सरपंच 11 टीमचे, त्यामुळे त्यांचं लक्ष आता पूर्णपणे संघावरती असेल. सरपंच 11ने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले ते अरब 11 या संघाला. ए ग्रुप मधली मॅच आहे, लक्षात घ्या. ए आणि बी असे दोन गट या स्पर्धेमध्ये विभागले गेलेले आहेत. जितेश आणि अक्षय ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. वंश बघा ना, संपूर्ण लक्ष त्यांचं वेधलं या मॅच मध्ये. पूर्णपणे सरपंच 11ची त्यांनी एक मीटिंग घेतली या स्पर्धे अगोदर कुशाला पॅराडाईसची. ते नाही चर्चा भरपूर केली. म्हणजे बघा आता खेळ कसा करतात. मनोज देवकर सामन्याला सुरुवात. लाईन आकायची लाईन आकायची ना. ओके. यश पाटील बघा, साई शिराळे यांना ते फॉलो करतात. आज सर्व माहिती मिळतीलच जसं जसं दिवस पुढे जाईल. कोणता खेळाडू काय करतो हे सगळं माहिती पडणारच आहे. मग आता वळणार होता पंच काही इशारा करतात, लक्ष द्या. चुना का? ओके ओके, चला चुना घेऊन जा जरा लवकर. लाईन आकायची लाईन. समर्थ येतात पहिले षटक घेऊन. बघा विनोद भोईर आमच्यासोबत जोडले गेले चिंचोळ्या पाड्याचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल, फिल्डिंग थोडीशी खराब झाली. बघा त्याचा दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पहिल्याच बॉल वरती घेत असताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक प्रसाद मडवी बघा, गेम चेंजर्स. म्हणजे पहिल्याच बॉलवरती मिस फिल्डिंग. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावाने जितेशचं खातं उघडलं तर अरब 11 आमचे मधुकर शेठ पाटील यांचा पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. वंश बघा फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करतायत. नाही भरपूर वर्षाचा अनुभव आहे ना. मिड ऑफ, मिड ऑन, पुढचा बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जितेशची विकेट आणि जितेशचा झेल टिपलाय तो दीपेश पाटील. बघा भावाचा भावानेच कॅच पकडली आणि वंश बघा नाही हीच तर कॅप्टनशिप आहे ना त्यांची महत्वाची. काय फिल्डिंग सेट केली त्यांना माहिती नाही जितेश कोणत्या दिशेने फटके खेळतात आणि बरोबर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता आणि समर्थला महत्वाची विकेट मिळाली आहे. जितेशची काही समाप्त. पडद्याच्या आतमध्ये कोणी बाईक ठेवू नका बघा. चंद्रकांत मात्रे ते ऍक्टिव्हा रिमूव्ह करा, बाहेर लावा जरा प्लीज. नाही खेळाडूला दुखापत होऊ शकते, बाकी काही नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती आतिश आले. जितेशची विकेट या मॅच मध्ये महत्वाची होती आणि अरब 11ला खूप मोठा झटका लागला या मॅच मध्ये. जितेश पास झाले. जितेशची विकेट महत्वाची असते नेहमीच. अनेक अर्धशतक यावर्षी आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले होते.
ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता समर्थला माहिती आहे जितेशची विकेट मिळाल्यानंतर कमबॅक करण्याची नामी संधी आहे. गल्लीमध्ये बघा वंश त्यांनी सांगितलं चौकार आले. आपण पाहतोय आधीच्या बॅटमध्ये आपण पाहतोय हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 6 धावा दाखल होते आपण बघू शकाल. अजून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले तरी 10 धावा दाखल होते आपल्या पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना अरब 11. ग्रामीण टेनिस क्रिकेटला नक्कीच आता बघा 1 लाख सबस्क्राईब व्हायसाठी 700 बाकी आहेत. नक्कीच सबस्क्राईब करा. तेजस भोईर यांची वाहिनी तुम्ही पाहतायत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आणि करण कान कारण अशी कोणती स्पर्धा नाहीये तिथे पप्पू पोहोचत नाही. चालतच प्रवास आहे ना पप्पूचा. खाडीवरनं मध्ये उंबारलीलाही पोहोचले होते आणि आज देसाईच्या क्रीडांगणामध्ये पोहोचलेत. नाही पप्पू काय सर्वच शॉक आहेत ना. शर्ती असतील, कबड्डी, क्रिकेट. ज्ञानेश्वर पहिलाच बॉल ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता पण वाईट शिकून करतायत. लक्षात घ्या रनआउट भीमर आणि वाईटसाठी एक रिव्ह्यू तुमच्याकडे. फक्त एकच रिव्ह्यू, तो 15 सेकंदाच्या आत घ्यायचे. पंचाने पहिलाच बॉल वाईट घोषित केला त्यामुळे 11 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आपण पाहतोय म्हणजेच पहिलाच बॉल. नाथसिंग बाम द विकेट. पुढे आले होते यश पाटील बघा. मोठी देसाईचा चिता यश पाटील. यश पाटील मला असं ऐकायला मिळत होतं की षटकार नाही तर 28 मारतात ते. बघू ना आता दुसऱ्या इनिंग मध्ये समजेल. क्या बात आहे बघा. तिथून बॉल निघणार नाहीये लक्षात घ्या. कारण यश आहेत ना बॉल जाणारच नाही पुढे. 13 धावा दाखल होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित इच्छा होती डायरेक्ट हिटची मात्र स्वतःला सावरलं त्यांनी. क्या बात आहे पप्पू बघा. नाही संदेश गॉगलचा वापर केलाय पप्पूने आता. हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. जसा षटकार आला वंश हात दोन्ही कबरेवरती गेले होते आणि आता व्हाईट बॉल आहे. म्हणजे धावा यायला आता सुरुवात झाली. जितेश बाद झाल्यानंतर आरव 11ला धावा येत आहेत. धावा झाल्यात 20 धावा आपल्याला धावपल कधी पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच आहे. ज्ञानेश्वर देवकर तुम्ही पाहतायत. सरपंच 11 संग्राम देवकर देसेगावचे पहिले सरपंच, पहिले नागरिक जे सरपंच होते. आणि या दरम्यान हा चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अक्षय ऑन फायर. सिक्सर.
पप्पू काय चेक करतायत? ट्रॉफी? पप्पू तुमच्यापेक्षा मोठी ट्रॉफी आहे. धावा झाले 26. आई चेंडू उंच गेलाय मात्र आता टायमिंग झालं नाहीये. दीपेशने एक चांगला झेल टिपलाय. दुसरा झेल दीपेशने या मॅच मध्ये टिपलाय. अगोदर जितेशचा आणि आता अक्षयचा. सुमित आलेत बॅटिंग करण्यासाठी. 26 वरती दुसरा धक्का लागलाय तो अरब 11 या टीमला. मधुकर पाटील साहेबांचा संघ. दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर देवकर फॅन टीम. ॲडव्होकेट जयेश देवकर साहेबांचं आगमन झालंय. पेशाने वकील आहेत, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल फिल्डिंग चांगली आहे मिडॉनला. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 13.50च्या सरासरीने 27 धावा धापावती लागल्यात. धावा धापावती लागल्यात. दुसऱ्या स्पेलमध्ये समर्थ आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या स्पेलमध्ये 10 दिल्या होत्या. ज्ञानेश्वरने 17 दिल्या. धावा झाल्या 27. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यश पाटील बघा आता सीमारेषेवर तैनात आहेत. सुमित आलेत बॅटिंग करण्यासाठी. चला जास्त वेळ नाही घ्यायचे. लक्षात घ्या सरपंच 11. सुमितची फिल्डिंग मध्ये नेहमी सुमित चर्चेत राहिलेत. आज त्याची परीक्षा जरूर आहे. बॅटिंग त्याला करायची आहे. बऱ्याच वेळा जर्मन मोठी देशी संघ ज्यावेळी खेळतो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा बॅटिंग त्यांच्यापर्यंत येत नाही. मात्र आज मोठी देशी प्रीमियर लीगमध्ये बॅटिंग मिळाली. आता सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. बघायचे समर्थ गोलंदाजी मार्क व 3ऱ्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस होता. रुद्र बघा मोठे देसाईचे पोलार्ड. रुद्र काय फिल्डिंग केली बघा. 3 धावा सेव्ह केल्यात. समर्थचा पुढचा बॉल चांगला बॉल होता. जागेवरच खेळायचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर नाहीये हेच सुमित सांगतायत. रुद्रकडे डायरेक्टच बॉल फेका कीपर. डॉट बॉल. धावसंख्या 28. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत कॅप्टन मयूर देवकरने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. 28 वरती 3रा धक्का अरब 11 टीमला. एक काळ गाजवला त्यांनी. सुरुवातीला पण पाहिला जयनमान मोठी देशी संघामध्ये भरपूर क्रिकेट सुरुवातीला खेळलेले आहेत.
आता थोडंसं बैलगाडी क्षेत्राकडे त्यांनी लक्ष दिलंय, त्यामुळे क्रिकेट या खेळापासून थोडेसे दूर आहेत. मात्र आता मोठे देश प्रीमियर लीग आवर्जून खेळण्यासाठी येतात सर्वच आमचे खेळाडू. उठण्यात एक षटकार मारला तर एक गावठी कोंबडा लक्षा ग्रुप मोठी देसाई यांच्याकडनं. लक्षा ग्रुप मोठी देसाई बघा, सुवर्ण संधी आहे, संदेश तुमच्यासाठी. 3 षटकारांसाठी 2 कोंबडे. फाईन लेगला ग्लेअरचा वापर केलाय, मात्र बॉलकडे नजर थोडीशी हटते आणि धावा 4 मिळतील चौकार. ते 30 धावा झाल्यात. कदाचित वंश असते, कदाचित चेंडू अडला असता. ते पाहत आहेत की धावा रोखायचे आहेत आपल्याला, मात्र धावा येत आहेत वेगाने. 33 धावा झालेले आहेत. ऑप्शनच्या बाहेर होता. सचिन ठाकूर सरांचा इशारा येतो, व्हाईट बॉल. धावसंख्या 34. तेजस म्हात्रे बघा ना, थोडंसं छानबीन करतायत, म्हणजे एक्झॅक्टली पुढच्या मॅच मध्ये त्यांना काय करायचं. त्यांची मॅच अजूनही दर्शित रियांश 11 आणि संदेश बघा, आजही त्यांचा फिटनेस चांगला आहे. 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 36. आणि आता पाण्याची मागणी मैदानात करण्यात आलेले, पाणी घेऊन जायचे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. किती झालंय, म्हणजे भरपूर टेन्शन आहे त्यांना. धावा 36 झाल्यात. 12च्या सरासरीने आता मयूर देवकर आले 4थ्या ओव्हरमध्ये. पुढची मॅच ओम साई 11 विरुद्ध SK 11. टॉस साठी उपस्थित राहायचे दोन्ही टीमचे कॅप्टन ओम साई आणि SK 11. ओम साई 11 आणि SK 11 पुढची मॅच मला पाहायला मिळाल्यानंतर 3 षटका 36 धावा झाल्यात. मयूर आता देवकर आले 4थ्या ओव्हरमध्ये. मयूर देवकर म्हटलं तर बऱ्याच वेळा मोठी देसाई प्रीमियर लीग त्याच्या टीमने जिंकलेली आहे. SK 11 ने 3 वेळा ही स्पर्धा जिंकले. 2 वेळा मयूर देवकर कॅप्टन होते, 1 वेळा संदेश म्हात्रे कॅप्टन होते. आणि हा चेंडू शॉट मिड विकेटला बघा, फिल्डिंग चांगली आहे. यश पाटील आलेच होते डीप मधून. एकच धाव मिळाले. 37. मयूरला बॉल मिळाला नाही, अन्यथा सुमितची विकेट मिळाली असती.
38 सेकंडला संदेश. संदेशच्या बॅट मधनं फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. रियांश थोडासा सराव करतायत. पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील. ओम साई 11 विरुद्ध आपण थोडंसं वेट करावं लागेल त्यांच्या टीमला. ज्ञानेश्वर देवकर काय करू दे. धावा 4 निधी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. फोर्टी 46. आता वन्सचं टेन्शन थोडंसं वाढलंय. इथून 50+ होण्याचे चान्सेस आहेत आता. बॉल अजूनही मिळाला नाहीये बघा. 3 धावा झाल्या. नाही यश काय करत होते. काय एक्झॅक्टली शोधत काय होते. असं वाटलं की थोड्या वेळासाठी खाडीत आलेत की काय. तर जिथे 1 रन्स होते तिथे 3 मिळालेत. म्हणजे आपण एखाद्या मासे पकडायला गेल्यानंतर कसं मासे चापतो असं म्हटलं तर. षटक क्रमांक 4 जे समाप्त होईल. 4 षटकाचा खेळ संपला. 49 धावा. आरव 11 संघ प्रथम बॅटिंग करत असताना चला टॉससाठी उपस्थित राहायचे. ओम साई 11 आणि SK 11. पुढची मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. वन्सला आता प्रश्न पडलाय की ओर द्यायची कोणाला. दीपक पाटील मला वाटतं पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये. चला मनोज देवकर निर्णय जो काही घ्यायचा तो लवकर घ्या. थोडा वेळ आपल्याकडे कमी आहे. 8 संघ तुम्हाला मोठी देसे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळत आहेत. ओम साई, आरब 11, SK 11, सरपंच 11, अष्टविनायक 11, लकी मयंक 11, बाबुराव शेठ प्रतिष्ठान, दर्शित रियांश 11, जय मल्हार एंटरप्राइजेस आणि तुषार बंडू मात्रे प्रतिष्ठान असे 8 संघ मोठी देशे प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 2 दिवस चालणारी स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनही 700 सबस्क्राईब झाले तर नक्कीच 1 लाख पूर्ण होतील. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील तेजसला. जयदास देवकर यांच्याकडनं नीरजला प्रत्येक विकेटला 200. नीरजसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटला 200 धावा आपण पाहिल्या तर ऑलरेडी बघायचे. नीरज आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. 49 49. फटका संदेशने हा बॉल पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. संदेशचा पहिला वार सिक्सर. एकच मारला मात्र सॉलिड. मला तर जितेश पेक्षा डेंजर मारलाय. ताकद प्रचंड आहे ना. वंशला आता प्रश्न पडलाय करायचं तर काय. भरपूर टेन्शन मध्ये बघा वंश. 55 55 धावा झाल्यात. आरब 11 संघ बघा. जितेश लवकर बाद झाल्यानंतरही 55 धावा झाल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा आहेत. पहिल्या मॅच मध्ये 48 झाल्या होत्या. त्या चेस केल्या लकी मयंक 11 ने. चांगला बॉल होता. लागलाय का. ओके.
सुनील पाटील यांचे आगमन झाले, पडलेगावचे त्यांचे हार्दिक स्वागत. पंचांनी सांगितलं पाहायला लागले, मात्र बॅट्समनने सांगितलं नाही. एक सिंगल मेल. धावसंख्या 56. 3 बॉलचा केस शिल्लक आहे. चला टॉस साठी यायचे. ओम साई आणि SK11 आलेत का कॅप्टन? दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. प्रतीक आणि संदेश मात्रे. SK11 चे कॅप्टन आपण पाहिले तर संदेश, ओम साईचे कॅप्टन संदेश मात्रे, SK11 चे कॅप्टन आपण पाहिले तर प्रतीक आहेत. दोन धावा इथे मिळाल्या आहेत. $58. 58. सरपंच 11 संघ जितेश बाद झाल्यानंतर थोडासा कॅज्युअल राहिला आणि त्यानंतर या धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यश बघा किती वेगाने धावतायत आणि काय केले काय यशने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. गेला. वंशने लगेच सांगितलं बाबा चला या मैदानाच्या 38 सर्कल मध्ये या तुम्ही. म्हणजे लगेचच प्रमोशन झालं. 1 बॉल बाकी, अजूनही 62 धावा झाल्यात. नाही आत्ता कळलं चौकार का सोडला ते. सुमितने मारला होता ना. 62 धावा. सुमित 15 वरती पोहोचलाय. यश पाटीलने आत्ता बॉल अडवलाय. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. ओके चला चेक करूया आता. ऍक्शन रिप्ले बघूया. अजय मडवी आमच्या सोबत आहेत. डीजे मास्टरला माहिती आहे बघा ना अजयला काय बोलायचं ते. तुमचे मित्र आहे मग आमचे काय शत्रू. फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल होता, योग्य डिसिजन. त्रेसष्ट धावा झाल्या. 3 गडी बाद आणि 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला दोन्ही कॅप्टन. करण काल आमचे जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. सरळ जायचे रांगेत, तसं नाहीये लक्षात घ्या. फिल्डिंग करणारी टीम अक्षय तुम्हाला रांगेत जायचं. कॅप्टन एखादा कोणताही खेळाडू कॅप्टन तुमचा पुढे असेल योग्य. हे चित्र थोडंसं चांगलं वाटतं आपल्याला बघायला. हॅलो. 63 धावा झाल्या. 64चं टार्गेट आहे आणि आता टॉस बॉक्स मध्ये अजय मडवी जोडले जातील. तिथे टॉस केला जाईल. जयजी देवकर साहेब आपल्या शुभ असे टॉस होईल. नाही बघा ना, यज्ञेश मडवीने आधीच सांगितलं की या प्रीमियर लीग मध्ये आम्ही कॉमेंट्री करणार आहोत. मग यज्ञेश मडवी आहेत कुठे? हेमंतजी बनियान, मयुरेश, क्या बात आहे. काय विचारतायत काय? हॅलो हॅलो. ओम साई आणि SK मध्ये मॅच होत आहे. त्याचा टॉस उडत आहे. जयेश देवकर यांच्या शुभ असते. छापा असा कॉल. SK ने टॉस जिंकलेला आहे. तुमचा निर्णय काय आहे? फिल्डिंग. किती धावांना तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करा? कमीत कमी
तुम्ही किती धावा करणार? 150 ते 200. तवऱ्या छक्क लागतील का तुला? बघता तर पहिले बोल आउट होलेस. तेच. थँक्यू सो मच हेमंतजी बनियाल मॅडी. मोठी देसाईचे खंदेश समर्थक पडलेगावचे आदरणीय सुनील दादा पाटील यांचं आगमन झालंय. मी सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करेन या पण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जिथे जिथे मोठी देसाईची मॅच आपल्याला पाहायला मिळते तिथे तिथे आवर्जून सुनील दादा पाटील यांची उपस्थिती आम्ही बघितलेली आहे. सो सुनीलजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. त्रेसष्ट धावा फलकावरती बनवण्यात आलात आणि 64 धावांचं टार्गेट असेल आता सरपंच 11 या संघासमोर. मयूर आणि मनोज. ही जोडी आपल्याला आघाडीला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होईल. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा सरपंच 11ला. अक्षरच्या हातामध्ये आपल्याला बॉल पाहायला मिळतोय. नुकताच पुत्ररत्नाचा लाभ त्यांना झालेला आहे. अक्षय बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल घेऊन मयूर देवकरच्या अगेन्स्ट. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. सरपंच 11 अगेन्स्ट RF11 मध्ये दुसरा डाव खेचून मारलाय. खराब बॉलिंग. असे चेंडू जर टाकाल तर मयूर देवकरची बॅट हेच उत्तर देईल. पहिला चौकार. थँक्यू. दिस आहे पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना शॉट ऑफ लेंथ होता. मयूर देवकर गेल्या काही सीझन मध्ये महत्वपूर्ण कामगिरी राहिली आहे. प्रत्येक एडिशन मध्ये पोल करायचं होतं. यावेळेला अर्ली बॅट स्विंग अगोदर बॅट फिरली आणि बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नव्हता. डॉट बॉल तुम्हाला टाकावे लागतील कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाही आणि इव्हन प्रीमियर लीगचं क्रिकेट थोडंसं वेगळं असतं. त्यामध्ये 1 ते 2 बॉलर चांगले असतात, 1 ते 2 बॅटर चांगले असतात. त्यामुळे कोणता गोलंदाज कधी चांगली बॉलिंग करेल, कोणता बॅटर कधी चांगले बॅटिंग करेल हे सांगू शकत नाही तुम्ही. व्यवस्थित कनेक्शन इथेही नाही. डीपमधून फिल्डर येतात सुमित. दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत. सुमितला आपण पाहतोय डीपमध्ये आणि या सिंगलच्या सायना धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 5 या आकड्यावरती. बॅकफुटला कट केलाय. जागा दिली होती, विथ दिली होती आणि त्याचा फायदा या ठिकाणी मनोज. डबल कदाचित झालीच असती मात्र इथे मयूरचा अगोदर नकार होता त्यामुळे मनोजी थांबला आणि शेवट अखेर दोघेही थांबलेले आहेत. सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले 6 आकड्यावरती. अक्षयला विकेट काढावे लागेल कारण पॅव्हलियन कडे जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर अजून बॅटर आपल्याला पाहायला मिळतात.
सरपंच 11 चे अक्षय. पुन्हा या वेळेला बॉल ऑन साइडला लॉट करायचा होता. असं वाटलं मयूरला की आत येईल, पण अक्षयने सीम अप टाकला होता, सरळ निघून गेला बॉल. डॉट बॉल. आज बऱ्याचशा रील्स येतील मडवी, बरेचसे असे प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार. संदेश म्हात्रे यांचं ओपिनियन फार दर्जेदार होतं. मॅडीला आम्ही ट्रेन करू आता. पुढच्या मॅचच्या टॉस साठी मॅडी पुन्हा एकदा तयार असेल. स्क्वेअर लेग, तोल धरला, कॅच ड्रॉप. ये भाई साफ गलत किया आपने. मयूरला जीवनदान, आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 7 धावा. संघांचं फोटो सेशन सुरू आहे. SK 11 आणि उमसा 11. नीट काढा फोटो, पोस्ट करायचे आहेत आपल्याला. देवकरला ऑलरेडी एक जीवनदान देण्यात आलेलं आहे आणि दोघे असे बॅटर आहेत, दोघे मॅच विनर आहेत. जर सुरुवातीला विकेट आल्या नाही तर या मॅच मध्ये जरी 63 बनवलं असलं RF 11 आहे, तरी सरपंच 11 त्या बनवण्याची क्षमता ठेवतोय. छत्रपती शिवाजी महाराज देसाईच्या क्रीडा नगरीमध्ये आपण आहोत. नुकतीच देसाई प्रीमियर लीग देखील पार पडली. होळीच्या निमित्तानं 3 दिवस ती देखील स्पर्धा होती. मोठी देसाई प्रीमियर लीग यंदाच्या प्रभामध्ये 2 दिवस आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट या खेळाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित येतो. राजकारणामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला बरेचसे पक्ष पाहायला मिळतात, मतभेद असतात, पण क्रिकेट या खेळाच्या निमित्तानं सर्वजण एका व्यासपीठावरती येतात. ही मोठी बाब, कारण गावाची एकता सर्वात अगोदर महत्वपूर्ण असते. चांगले बॉलिंग करत असताना गोलंदाज आतिशला आपण पाहतो. 21 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे सरपंच 11 ला. फुल टॉस होता, बॉल आज बॅक. इथे धाव मिळणार नाही. चांगली बॉलिंग. अक्षयने पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केली आणि या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आतिश. बॉल बाकी आहेत 2 या षटकातील. ऑन साइडला टर्न खेळत आला, गॅप मध्ये बॉल आणि बॉल निघून गेला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
4 धावसंख्या जाऊन पोहोचले. 16 धावा. वन्स अगेन डीप स्क्वेअर लेग फ्लॅट सीमा पार. मनोजने मारलाय षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा. टू 22 धावा धावफलकावर देत. 2 षटकांमध्ये 22. शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या. अन्यथा चांगली बॉलिंग केली होती आतिशने. मात्र मनोजने बघितलं की धावा ऑलरेडी आपल्याला जमला नाही, त्यामुळे अटॅक त्याने केलेला आहे. 18 बॉलमध्ये 42 धावांची अजूनही गरज आहे. मॅच बनवू शकते मी अगोदरच म्हणालो. आणि आता जो जितेश मोठी देसाई प्रमुख संघामध्ये यस्टनच्या मागून बऱ्याचशा गोलंदाजांना गाईड करत असतो, आता त्याच्या हातामध्ये बॉल आहे. निकनेम राजेश सोरटे. तोही हसतोय. पाहूयात सोरटे सारखी बॉलिंग होईल की मात्र मयूर आणि मनोज दोघेही धावा बनवतील. ओ पहिलाच बॉल रडार मध्ये दिलाय आणि देवकरने दाखवला त्याचा दणका. षटकार. यांच्याकडून पारितोषिक येते. मयूरला 3 सिक्सर साठी 1000 रुपयांचं. इथे डाऊन दिलंय काय. सो अंपायरचा सिग्नल वाईडने धावसंख्या पुढे जाईल. बॉल बाकी 17 बॉल मध्ये 35 धावांची गरज. जितेश ट्रॅक चेंज केला आता. ओव्हर द विकेट नेत आहे. नाही, बॉल रिलीज करत असताना थोडस फंबल झाले. मात्र आता विकेट आल्या नाही तर अगोदरच म्हणालोय मयूर आणि मनोजने इरादे स्पष्ट केलेत. खोला टाकलाय. मनोजचा कॉल आहे. 9 सेकंडला थ्रो खराब. 1 धाव सहजरित्या इथे मिळते. आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल पुढे जात असताना 30 या आकड्यावरती. 16 बॉल आणि 34 धावांची गरज आहे मॅच मध्ये. खार्डीचे उद्योगपती पप्पू यांचे आगमन झालंय. 2 किलो भात जास्त घाला आज. 15 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. सुमित मात्रे यांच्याकडून पारितोषिक आहे. मयूरला 3 सिक्सरला 1,500 रुपयांचा लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ सुमित चांगला झेल. पहिली विकेट. सरपंच 11ची बाद होतात मनोज देवकर. फोटो काढायचा असेल कोणाला काढून घ्या. लगेच जाणार आहेत ते लगेचच.
समर्थ आलेत आणि त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र सुमितजी म्हात्रे देसाई यांचं आगमन झालं. आपण मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. दिलदास म्हात्रे यांचे मानलेले बंधू आहेत ते पप्पू. बॉल बाकी आहेत या मॅच मधले. 14 बॉल. फुल टॉस टाकलाय. खरा बॉलिंग. गॅप मध्ये बॉल चाललाय. सुमित धावतोय. अक्षय धावतोय. पण दोघांचा वाक्या बाहेर. 4 धावा समर्थाच्या बॅट मधून. चौकार. तीस धावांची गरज आहे. विकेट किपर साठी एक पारितोषिक आले. बॉल नंतर लगेचच अनाउन्स करूयात. लॉफ केला. एलिव्हेशन लॉंग ऑन सीमा पार. समर्थ आलाय. चौकार आलाय आणि षटकार आलाय. षटकार संपन्न होत आहेत 3 आणि 3 ओव्हर्स नंतर धावा फलकावरती 40. बॉल बाकी आहेत 12 बॉल मध्ये धावा पाहिजे 24. संदेश साठी एक पारितोषिक आले जे आमचे विकेट किपर आहेत. लक्षा ग्रुप मोठी देसाई यांच्याकडून एका हाताने जर त्याने कॅच पकडली तर त्याला गावठी कोंबडा देण्यात येईल. साईडचे खंदे समर्थक मोठे चाहते पडलेगावचे सुनीलजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर फुलाजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. हेमंत बनियाल यांच्या सोबत हर्षद मेहता नाही. अरे मॅडीला पाणी घेऊन नका पाठवू तुम्ही. तो आता टॉस करायला जाणार नेक्स्ट मॅचचा आपला. 40 धावा झाल्यात. 12 बॉल आणि 24 धावा पाहिजेत. अक्षय पुन्हा आलाय. फुल टॉस. सुमित झेलची संधी. ओहो कॅच जवळपास त्याने पकडलीच होती. जर बॉडीचा बॅलन्स गेला नसता तर मयूरची विकेट होती. येस बाउंड्री चेक करूयात आपण. पण कॅच तर त्याने पकडलीच होती. बॉडीचा बॅलन्स जर गेला नसता सेव्ह करण्यात आला धावा. कारण जेव्हा तो खाली पडलाय पाय आत होता आणि बॉडीचा बॅलन्स जेव्हा गेला तेव्हा बॉलला त्याने आतमध्ये टाकून दिलेला आहे. गुड फिल्डिंग सुमित साठी एकदा जोरदार कॅच तर त्याने पकडलीच होती. धावा आय थिंक एकच धाव ना अंपायर. एकच धाव. सो 41 41 धावा. 23 पाहिजे 11 बॉल मध्ये. अक्षय फुल टॉस आहे यावेळेला. बॉल हवेत
अक्षयचा कॉल आहे आणि फलंदाज बाद. रिव्ह्यू बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. मॅनेजमेंट टीम मेंबर आपल्याला पाहायला मिळतात. सो चेक करण्यात येईल पुन्हा एकदा. एक्झॅक्ट कुठे अटेम्प्ट केलं बॅटरने. उभा तर बरोबर आहे पॉपिंग क्रीज मध्ये समर्थ. सो इट इज नो बॉल. वरती आहे कमरेच्या वरती एक्झॅक्ट तुम्ही पाहू शकता नंतर पुन्हा. स्क्रीनशॉट ग्रुप मध्ये टाकतोय आम्ही. फ्री टॉन. पुढचा बॉल अक्षयला पुन्हा टाकावा लागेल. लक्ष 64 धावांचे. फ्रीटला कॅपिटलाइज करावं लागेल. मनोजच्या विकेटने मॅच मध्ये तर आलेत. मयूरची विकेट आता इम्पॉर्टंट आहे पण दुसऱ्या बाजूने समर्थ. लेट झालाय थोडा. थर्ड मॅन कडे बॉल चाललाय. फिल्डिंग चांगली. रनआउटचा चान्स होता. रनआउटचा चान्स गमावलाय. बॉल आता सुटलाय. मयूर पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला कोणी नाही. एक धाव. दिवसा ढवळ्या एका धावेची चोरी. सिंगलच्या साह्याने स्कोर सध्या जाऊन पोहोचले 43. बॉल बाकी येतात या मॅच मधले 10 आणि 10 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. लास्ट मॅच जशी होती तसाच हा सामना चाललाय. तेव्हा अजय मडवीच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आला होता वरुणच्या विरुद्ध. तेव्हा मॅच मध्ये आपण बघितलं होतं लकी मयांकला त्याने 49 चेस केलेल्या आहेत. इथे आता सरपंचला बनवायचे आहेत. 10 बॉल 21. अक्षय मात्रे. फुल टॉस पूल केलाय सुमित. ओ बटरफ्लाय जगल. ओ कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला होता. थ्रो चांगला आहे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. फ्लॅट आला होता यावेळेला. झेल सोपा तर नव्हताच पण सुमित साठी तो तितका कठीण नव्हता. सो आता पुन्हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. नो बॉल साठी. सो रिव्ह्यू अनसक्सेसफुल. येस चेक केले तर अंपायरने. त्यानंतर डिसिजन आम्ही दिलाय. काय चाललंय. आठ बॉल आणि 17 धावांची गरज आहे. यस रिप्ले लगेच आला होता त्यामुळे आम्ही तो बीमर लगेच चेक केला होता. यात कोणतीही शंका घेऊ नका. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आणि लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही पाहू शकता. 8 बॉल 17. ओहो शॉर्ट ऑफ लेंथ आलाय. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड. डीप स्क्वेअर लेगला मयूरचा बॅटमधून षटकार या मॅच मध्ये येत आहेत. सरपंच 11. यस मयूरची विकेट पडते तर या मॅच मध्ये जरूर RF11चं आपल्याला अस्तित्व थोडं मोठं होत असताना पाहायला मिळालं असतं. पण आता या मॅच मध्ये 7 बॉल आणि 11 पाहिजेत. षटकार आलाय मात्र शेवटचा बॉल. फुल टॉस ऑन साइडला टर्न खेळत आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आतिश आहेत. चांगले फिल्डिंग. मयूरने स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. सो ओव्हरऑल
4 ओव्हरचा खेळ संपला. 54 धावा 6 बॉल मध्ये. सरपंच 11ला 10 धावांची गरज. 6 बॉल 10 धावा. सुभाष देवकर यांचे आगमन होते आणि त्याचबरोबर वंश पाटील यांनी आय थिंक सुभाष देवकर येस बॉलिंग साठी आले. वंश पाटीलने बोंगा आणलाय. मॅच नंतर आवाज येईल वाटतं. 6 बॉल 10 पाहिजेत. हा विकेटी तुमच्या समोर आणू. पहिल्या डावामध्ये 3 विकेट पडले होते. इथे 1 पडली आहे. म्हणजे 6 बॉल मध्ये 10 ऐवजी 9 बनवलं तरी चालतील सरपंच 11ला. ऑन साइडला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जितेश या ठिकाणी फिल्डिंग चांगली झाली. थ्रो चांगला आलाय. मात्र इथे आता काय चुकलं की नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित थ्रो करायला पाहिजे होता. सो समर्थची विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल. मयूरकडे स्ट्राईक. बॉल बाकीत 5 धावा पाहिजेत. 9. सो एक्झिबिशन मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळणार. आय थिंक ती उद्या असेल. सांगतो आम्ही कधी येते. एका बाजूला बॅटर 11 आणि एका बाजूला बॉलर 11. म्हणजे एका बाजूला सर्व टीम मध्ये बॅटर असतील आणि दुसऱ्या बाजूला सगळे बॉलर्स असतील. स्वतः शेठ ज्ञानेश्वर देवकर सरपंच मैदानाचा आत. मयूरच्या विकेटने मॅच मध्ये मजा येईल पाहायला. पण ती विकेट यायला पाहिजे. सुभाष देवकर जरूर त्यासाठी प्रयत्न करतील. ज्ञानेश्वर देवकर आणि त्याचबरोबर सुभाष देवकर बंधू आहेत. पण आता ते नाही, बंधुत्व नाही, विजयासाठीचा संघर्ष. देवकर पुढचा बॉल. चांगला बॉल की बाहेर गेलाय. थेट आलाय बाहेर. वाईडिश लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. झालेत 36 झालेले आहेत. या मॅच मध्ये 4 बॉल आणि 3 पाहिजेत. समोर खेळलाय लॉंग ऑफ ला. फिल्डर थोडे दूर. विजयाचा चौकार. मॅच फिनिश. अभिनंदन. 40 धावा नॉट आउट. सरपंच 11चा सरपंच मयूर देवकरचा पंच. पहिला दणदणीत विजय. वंश पाटीलचा गुलाल. गट पास लगेच. चला आपण जाऊया सामनावीर कडे आणि तिथे आमचे मॅडी असतील. समर्थ आणि मयूर या. मॅन ऑफ द मॅच 40 धावा मयूर कडून आणि समर्थची चांगली बॉलिंग. मॅडी या मान्यवरांना विनंती असेल. सुनीलजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर जयेश दादा देवकर यांना विनंती असेल. या आपण सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल.